₹10 पार्लेपासून आणि तव्यावरती केलेला हा मी केक आहे पार्ले बिस्किटचा. तर शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप कुठेही करू नका. आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये मी हा केक केलेला आहे बरं का. कारण काय असतं, शेतामध्ये मळ्यामध्ये घरं असले की आपल्याला वस्तू काही आणता येत नाही. ऐनवेळी जर मुलांनी केक मागितला खाण्यासाठी तर आपण हा केक बनवून देऊ शकतो, आपल्याला कुठे जाणं शक्य नसेल तर. आणि घरी बनवलेला केक हा उत्तमच होतो. तर मी मस्त असं पार्ले बिस्किट घेतलं होतं आणि एका भांड्यामध्ये सगळे तुकडे करून घेत होते. आता याचे तुकडे करून घेतले म्हणजे मस्त मिक्स होतं, विरघळून जाईन ते दुधामध्ये त्यासाठी. तर आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये जर बारीक करून घेतलं ना तरी पण घेतात, बारीक पण करून घेतात, पण मी असे तुकडे करून घेतले होते. कारण संध्याकाळची रेसिपी शूट करत होते, म्हटलं चला आपण असंच करून पाहूया. आणि यानंतर आहे ना थोडंसं कोमट दूध घेतलं होतं. आता हे दूध मी काय केलं होतं, थोडीशी त्यात साखर मिक्स करून आहे ना दूध कोमट करून घेतलं होतं, म्हणजे त्यामध्ये ते जे बिस्किट आहे ते व्यवस्थितपणे विरघळून जातील. पूर्णपणे थंड जर घेतलं ना तर खूप वेळ जातो आणि व्यवस्थित ते विरघळणारच नाही बिस्किट. त्यासाठी आणि साखर यासाठी घेतली होती की मुलांना गोड आवडतं आणि पार्ले बिस्किट ऑलरेडी गोड असतं, पण मुलांना कसं केक म्हणजे थोडासा आणखी गोड लागतो आणि मुलांना म्हणजे सगळ्यांना, छोट्या मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो केक. तर मस्त असं मी दूध त्यात मिक्स करून घेतलं होतं, दूध, साखर आणि हे बिस्किट पार्लेचं. तर आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. आता माझं शूट आणि म्हणजे मीच करत होते आणि मी केक पण मीच करत होते, त्यामुळे थोडासा व्हिडिओचा प्रॉब्लेम येत असेल तर तितकं फक्त समजून घ्या बरं का. आता ही मला आहे ना एका हाताने जमत नव्हतं, त्यासाठी मी थोड्या वेळ मोबाईल बाजूला ठेवला आणि त्यानंतर आहे ना मस्त असं मिश्रण तयार करून घेतलं होतं, म्हणजे मिक्स करून घेतलं होतं सगळं आणि असं बॅटर तयार झालं होतं. त्यामध्ये ना मी इनोचा वापर नाही केला, तर बेकिंग सोडा आणि ना बेकिंग पावडर मिक्स केली होती आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं होतं. आता हेही एकाच बाजूने मिक्स करायचं होतं, म्हणजे असं उलट्या बाजूने फिरवायचं नव्हतं, पण तेही मला जमत नव्हतं. मी पुन्हा मोबाईल बाजूला ठेवून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि या भांड्याला तेल घेतले आहे अगोदर थोडंसं आणि त्यानंतर मैदा, कारण बटर पेपर नव्हता, तर त्यासाठी मग मी आधीच सांगितलेलं आहे आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यात आपण केक बनवूया. तर बटर पेपर नाही, काहीतरी वेगळं काहीतरी केलंच पाहिजे म्हटलं त्यासाठी, आणि असंच करतात ज्याच्याकडे बटर पेपर नसतो ते. मस्त असा मैदा मी सगळीकडे पसरवून घेतला होता आणि ना ते जे मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये टाकणार होते मी. तर हे मिश्रण व्यवस्थित त्यात ओतून घेतलं आणि ना सगळीकडे टॅप करून घेतलं व्यवस्थित. आता पार्ले बिस्किटचं केक यामध्ये पण थोडीशी कोको पावडर जरी ॲड केली असती ना तर आणखीन छान कलर आला असता, पण मी कोको पावडर ॲड केलेली नाही, फक्त पार्ले बिस्किटच घेतलं. कारण म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यात आपण करणार आहोत. तर माझ्याकडे आहे अवेलेबल, पण प्रत्येकाकडे असेलच असं नाही. आणि तो जर बिघडला ना मग काय वाटतं की यांची रेसिपी पाहिली आणि आपल्याला का जमलं नाही, की आपण यात कोको पावडर ॲड केली नाही म्हणून ते जमलं नाही असं वाटतं. म्हणून म्हटलं आहे त्या वस्तूमध्ये मस्त असा केक बनवून दाखवूया आपण, जर झालाच फायदा कोणाकडून आपल्याला, म्हणजे आपल्याकडून कोणी जर शिकत असेल तर उत्तमच आहे. तर मस्त असं आहे ना मी या भांड्यामध्ये मिक्स करून टॅप करून घेतलं होतं. त्यावरती ना ट्रुटी फ्रुटी ॲड केली होती आणि ट्रुटी फ्रुटी मी खूप टाकली होती बरं का, पण त्यात ते मिश्रणामध्ये गेली आणि त्यानंतर मी पुन्हा जेव्हा माझा केक झाला ना त्यावरती पुन्हा वरतून ट्रुटी फ्रुटी टाकलेली होती, पण म्हटलं जाऊ द्या चला. आणि मी अगोदरच तवा आहे ना थोडासा गरम करण्यासाठी ठेवलेला होता, म्हणजे एक 10 मिनटं, आणि तेव्हा फुल गॅस होता आणि आता कमी गॅस केला मी, एकदम कमी गॅसवर लो फ्लेमवरती मी हे भांडं ठेवलेलं आहे. आता त्याचं झाकण हे वेगळं होतं, मग मी काय केलं दुसरं झाकण घेतलं आणि असा माझा केक तयार झालेला आहे. तर आता मी सांगितल्याप्रमाणे ती ट्रुटी फ्रुटी होती ना ती सगळी त्या केकमध्ये गेलेली आहे, पण नाही अगदी छान असा झालेला आहे बरं का केक. मी साईडनी सुरीच्या साह्याने काढून घेतला आणि त्यानंतर वरतून असा टॅप केला भरपूर असा. म्हटलं आपला केक इतकं केलंय तर तुटायला वगैरे नको अजिबात पण, कारण जेव्हा इतकी मेहनत करते आणि त्यावेळेस जर थोडासा तुटला वगैरे काही झालं तर ते बरं वाटत नाही. आणि मस्त असा सॉफ्ट स्पंजी केक तयार झालेला आहे आणि ते दिसतंय ना व्हाईट व्हाईट, ते मैद्याचं झालेलं आहे. तर जाऊ द्या, काही नाही इतकं. आणि ना मस्त असा केक तयार. मी नंतर गार्निशिंगसाठी पुन्हा त्यावरती टुटी फुटी टाकली. तर कमेंट करून नक्की मला